लाल होईपर्यंत आपण परतून मुली. तर मी स्लाइम बनवते बघा. श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा. तुमचं आरोग्य खूप छान राहू दे आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी स्वामी चरणी प्रार्थना करते. आज खूप दिवसांनी व्हिडिओ काढत आहे. आज दीदी पण आहे बघा. दीदी तू काय बनवत आहे आता? दीदी आता काहीतरी बनवत आहे. स्लाइम बनवते. तिला स्कूल सुट्टी पडलेली आहे. आता गावी पण नाही आम्ही गेलो आणि मासं काय काय घरात ती ट्राय करते आणि मी बघत असते. दाखवते तुम्हाला. चला काय करते बघा. ए मुली, तर मी स्लाइम बनवते बघा. काय बनवतेस? स्लाइम. किती दिवस झालं बनवतेस? हा, तूच बोल. 2 दिवस झाले स्लाइम बनवते ही मुलगी. तिला सांगितलं अगं हे ओरिजिनल नाही आहे, डुप्लिकेट माल आहे, नको बनवूस, तरी आणून बनवते. हे 10 रुपयाचं घेऊन आले दुकानातून आणि बनवते. रिती काय टाकू नको. काय टाकतेस? फटके खाणार आहेस तू आता. टी व्ही लागलेला आहे. आम्ही तारक मेहता बघत आहोत बघा. आता आम्ही जेवणार आहोत. तुमचा सिम्बा इकडे बसलेला आहे. सिम्बू, सिम्बू, तर गाईज हे बघा. सिम्बू, सिम्बू इकडे बघ. हे पिल्लू, सिम्बू, अरे माझ्या छोनूला ये बाहेर ये, बाहेर ये. ये माम देते. हा माम देते. ये माम देते. त्याला आवाज दिला ना तो बघतो तो. तर गाईज हे बघा. माझं थोडं बनते हे बघा. घट्ट झालं म्हणजे बनते. दाखव परत. हे बघा. घट्ट झालं म्हणजे बनते. हे बघा, हे बघा. एक पीस बनले. शी शी शी, कसं दिसतं मग ते. नको मम्मी. उलटी सारखं होतंय ते. सेंबडासारखं दिसतंय. शी, ठेवून दे. चल आता जेवायचंय. चल. खायला मजा येते पण. तुम्ही जेवलात का मंडळी? कसे आहात? मजेत आहात ना? आता जेवायला आम्ही चाललेलो आहे. आता वाजलेला आहे घड्याळात 1. आता आम्ही जेवणार आहोत. आज मी भाजी बनवलेली आहे वांग बटाट्याची आणि बनवली डाळ, मसूरची डाळ केलेली आहे, भात आहे आणि चपात्या आहे. आता आम्ही जेवायला जातो. तुम्हीही जेवायला या आमच्याकडे आणि जेवून जावा, हो की नाही? चला आपण जेवूया आता आणि मग तुम्हाला भेटते मी. चला. ही बघा, ही मी कढई घेतलेली आहे अक्कलकोटवरून. लोखंडाची आहे आणि हे बघा हा कैरी आहे, कढीपत्ता, टोमॅटो, 2 टोमॅटो होते चांगले लालवाले, 3 कांदे घेतलेले आहेत चांगले बारीक चिरून घेतलेले आहेत आणि त्या ठेचलेला लसूण आहे आणि कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. आता आपण कढईमध्ये तेल ओतूया आणि सुरुवात करूया. चला. तेल घातलेलं आहे आपण. आता आपण लसूण घालूया त्याच्यात. मसाले घेतलेले आहेत, लाल तिखट, हळद, गरम मसाला, लसूण घालूया आपण. कढीपत्ता घालूया. कैरी घेतली ती घालूया. इकडे पकडे. आपण कांदा घालूया.
कोसळ. चांगलं लाल होईपर्यंत आपण परतून घ्यायचं आहे. हे बघा, थोडं नरम पडलं ना मग टोमॅटो टाकायचा आहे. मीठ घालायचं आहे म्हणजे कांदा आपला नरम पडेल, छानपैकी शिजला जाईल. आपण टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो शिजेपर्यंत त्यामुळे दाखवते. हे बघा, आम्ही जवळा घेतलेला आहे, ओला जवळा. त्याला थोडंसं मीठ आणि हळद मसाला मीठ असं लावून ठेवलेलं आहे, मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. आपण यामध्ये घालायचं आहे. टोमॅटो चांगला लाल शिजला पाहिजे मस्तपैकी तेलामध्ये. आता आपण ह्यात थोडे थोडे मसाले घालूया, कारण थोडा मसाला हळद मी जवळ्याला लावून ठेवला होता मॅरिनेट करण्यासाठी. आता आपण ह्याच्यात थोडं थोडं घालायचं आहे आपल्या चवीनुसार, जेवढं तिखट हवं आहे तेवढं. जवळा म्हटलं की झणझणीत हवंच, हो की नाही. छानपैकी असं करायचं आहे. तर हे बघा, मी हळद घालते अर्धा टीस्पून गरम मसाला, अर्धा चम्मच लाल तिखट. तर मी थोडं घातलं होतं ना जवळ्यामध्ये मॅरिनेट करण्यासाठी, जास्त तिखट होईल ना, गरमा पण चालू आहे. झणझणीत असा मस्त ओला जवळा आणि मस्तपैकी खायचा आहे. हा बघा, हा ओला आपण जवळा घेतलेला आहे. हा ओला जवळा घेतलेला आहे, तो आता मॅरिनेट करून झालेला आहे. आता आपण ह्यामध्ये घालायचा आहे आणि मस्तपैकी छानपैकी परतून घ्यायचं आहे. गॅस मीडियमच ठेवायचा आहे म्हणजे खाली लागणार नाही. आता आपण ह्यावरती छानपैकी झाकण ठेवायचं आहे आणि 5 मिनटं आपण शिजायला ठेवायचे. 5 मिनिटांनी उघडून बघूया, खोलून बघायचं. चालेल. आमची रेसिपी कशी वाटली तेही तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. ते नक्कीच करा. बाय. आता तुमची रजा घेते. बाय. श्री स्वामी समर्थ.